चला तर आज आपण राखी स्पेशल रवा आणि नारळाचे लाडू कसे करायचे ते बघणार आहोत. हाय हॅलो नमस्कार, मी मधुरा सौजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. हे लाडू करायला अगदी सोपे आहेत आणि छान मौसूत असे बनून तयार होतात. पाक बिघडला तरी घाबरण्याचं काहीच कारण नाहीये, कारण पाक बिघडला तरी लाडू जमतीलच. आणि त्यासाठी मी भरपूर टिप्स आणि ट्रिक्सही तुम्हाला सांगितलेल्या आहे. तर त्यासाठी आजचा व्हिडिओ नक्की बघा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करत राहा. चला तर आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर हे लाडू आपण खवा घालून करणार आहोत आणि खवा घातल्याने या लाडवाची चव दुपटीने वाढते. तर त्यासाठी मी इथे अर्धा कप खवा घेतलेला आहे. अगदी परफेक्ट प्रमाणात कसे करायचे तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर यासाठी आपल्याला अर्धा कप खवा लागणार आहे आणि खवा आपल्याला इथे छान भाजून घ्यायचा आहे स्लो फ्लेमवर. जोपर्यंत हा खवा मेल्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचा आहे. तर खवा नसेल तरी आपण हे लाडू करू शकतो, पण खवा घातल्याने याची चव जरा जास्तच छान येते. आता इथे खवा छान मेल्ट झालेला आहे. आता याला आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता त्याच कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तूप घालायचं आहे आणि मी इथे 1 कप रवा घेतलेला आहे. तर इथे आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर त्याला तुम्ही मिक्सर मधून बारीक करून घेऊ शकता. तर इथे मी 1 कप रवा घेतला आणि सर्व साहित्य आपल्याला एकाच मेजरमेंटने किंवा तुमच्याकडे एखादी वाटी सेट करून तुम्हाला त्याच्यानेच सगळं मेजरमेंट घ्यायचं आहे. आता हा रवा आपल्याला हलक्या रंगावर भाजून घ्यायचा आहे. तर स्लो फ्लेमवरच आपल्याला हा सतत हलवत भाजून घ्यायचा आहे किंवा मध्ये थोडीशी मीडियम फ्लेम केली तरीही चालेल, पण सतत हलवत भाजायचं आहे जेणेकरून खालून करपायला नको. तर अशा पद्धतीने मी इथे रवा भाजून घेतलेला आहे. रव्याचा हलका रंग बदललेला आहे. आपल्याला या रव्याला खूप डार्क रंगावर भाजायचा नाहीये, नाहीतर लाडवाचा रंग सुद्धा चांगला येणार नाही. तर आता इथे रवा मी 3-4 मिनिटं छान भाजून घेतलेला आहे आणि मस्त सुवास पसरलेला आहे. आणि बघू शकता इथे याच रंगावर आपल्याला हा रवा भाजायचा आहे. आता रवा भाजून झालेला आहे आणि आपल्याला याच्यामध्ये 1 कप नारळाचा किस घालायचा आहे. तर तुमच्याकडे ओलं नारळ असेल तर तोही तुम्ही यूज करू शकता किंवा सुका नारळ सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. पण मी इथे डेसिकेटेड कोकोनट वापरलंय, जे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतं. आता नारळाचा किस घातल्यानंतर सुद्धा आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं आहे. छान सुवास यायला लागतो आणि दक्षता घ्यायची आहे की आपल्याला हे करपवायचं नाही आहे, नाहीतर लाडवाला रंग चांगला येणार नाही. आता हे मी 3 ते 4 मिनिटं छान परतून घेतलेलं आहे आणि इथे याचा सुद्धा रंग बदललेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे खवा, जो की आता आपण परतून घेतलेला होता. खवा घातल्यानंतर सुद्धा आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत हा खवा याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होत नाही, एकजीव होत नाही, तोपर्यंत आपल्याला हे पुन्हा भाजून घ्यायचं आहे आणि याच्यासाठी आपल्याला 2 ते 3 मिनिटं आरामात लागतात. तर व्यवस्थित हा खवा मोडून घ्यायचा आणि व्यवस्थित त्याला स्मॅश करून करून याच्यामध्ये आपल्याला ते मिक्स करायचं आहे. तर जशी जशी या खव्याला हीट मिळेल तसा तसा हा खवा मेल्ट होत जाईल आणि याच्यामध्ये तो इझिली मिक्स होईल. तर आता बघू शकता तुम्ही इथे खवा व्यवस्थित मिक्स झालेला आहे. पुन्हा थोडासा बाकी आहे, पण त्याला आपण अशाच पद्धतीने स्मॅश करून करून मिक्स करून घेऊ. तर आता तुम्ही इथे बघू शकता खवा छान मिक्स झालेला आहे आणि हे मिश्रण छान आता एकजीव झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला हे सुकामेवा घालायचा आहे. तर इथे काजू आणि बदाम मी घातलेले आहे, त्याचे बारीक बारीक काप करून. तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही इथे ड्रायफ्रुट्स यूज करू शकता. तर गरम असतानाच याच्यामध्ये मी काजू बदाम घातलेला आहे, म्हणजे याच्यामुळे ते सुद्धा परतले जातील आणि क्रंची होतील. आता मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि तरी सुद्धा आपल्याला एखाद मिनिट याला सतत हलवायचं आहे, म्हणजे ते खालून करपायला नको. तर आता याला आपल्याला साईडला ठेवायचं आहे आणि आता इथे आपल्याला पाक करायचा आहे. तर पाक करण्यासाठी मी इथे 1/2 कप साखर वापरलेली आहे. तर 1 कप मी घातलेला आहे आणि आता हा पाव कप म्हणजे 1/4 कप घातलेला आहे. तर तुम्हाला किती गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही इथे साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता मी इथे 1/2 कप साखर घेतली, त्यासाठी इथे मी पाऊण कप पाणी घातलेलं आहे किंवा साखर बुडेल इतकं पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. आता मीडियम फ्लेमवर आपल्याला हे सतत हलवत ही साखर वितळून घ्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर याला आपल्याला 1 ते 2 मिनिटांनंतर सतत चेक करायचं आहे, कारण हा पाक व्हायला जास्त वेळ लागत नाही. साधारण 5 मिनिटांमध्ये हा पाक आरामात होऊन जातो.
तर सर्वात महत्वाची प्रोसेस इथे हीच आहे, जर तुमचा पाक व्यवस्थित झाला तर लाडू व्यवस्थित जमतात. पण टेन्शन घ्यायचं नाही, पाक नाही जमला तरी त्याचं सोल्युशन आपल्याकडे आहे आणि ते मी नंतर पुढे सांगणारच आहे. आता इथे पाकाला छान उकळी आली आहे आणि इथे आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी पाक करायचा नाही आहे, कारण आपण यात रवा घातलेला आहे आणि रवा पाक शोषून घेतो. त्याच्यामुळे इथे आपल्याला 1 तारीपेक्षा कमी शिजवायचं आहे पाकाला, म्हणजे तुम्ही अर्धा तारी म्हटलं तरी चालेल. तर आता इथे आपण पाकाला उकळी आल्यानंतर 1-2 मिनिटं झालेले आहे, चेक करून बघू. तर बघू शकता पाक अजून जमलेला नाही आहे, तो असा पसरतो आहे, म्हणजे इथे आपला पाक व्हायचा आहे. तो चिकट झालेला आहे पण अजूनपर्यंत त्याला तार येत नाही आहे प्रॉपर, म्हणजे इथे आपला पाक व्हायचा आहे. तर याला अजून पुढे आपल्याला 1 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. 1 ते 1.5 मिनिट किंवा 2 मिनिटाच्या वर आपल्याला शिजवायचं नाहीये याच्यानंतर. तर आता पुन्हा एकदा चेक करून बघू. तर बघू शकता इथे अर्धा तार येतो आहे, म्हणजे तार येतो आहे पण तो मध्येच तुटतो आहे. तर असाच पाक आपल्याला हवा आहे. तर इथे आपला पाक अगदी परफेक्ट झालेला आहे आणि गॅस आपल्याला लगेच बंद करायचा आहे. इथून पुढे आपल्याला अजिबात शिजवायचं नाही आहे, नाहीतर लाडू कडक होतील आणि बांधायला खूप त्रास होईल. आता इकडे हे मिश्रण आता थंड झालेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी 1 चमचा वेलची आणि जायफळाचा पावडर घातलेला आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपल्याला लगेच हा गरम गरम पाक घालायचा आहे. पाक घातल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर आपल्याला याला असंच ठेवायचं आहे आणि थोडं थंड होऊ द्यायचं आहे. आणि कोमट झाल्यानंतर तुम्ही याचे लाडू बांधू शकता. जर लाडू बांधण्यासारखी जर याची कन्सिस्टन्सी झाली, इझिली लाडू बांधला गेला, तर तुम्ही याचे लाडू बांधून घेऊ शकता. तर आता इथे हे मिश्रण कोमट झालेलं आहे, पण लाडू प्रॉपर जमणार नाही, म्हणून आपल्याला पुन्हा थोडा वेळ थांबायचं आहे. तर इथे आता पूर्ण टोटल 15 ते 20 मिनिटं आरामात झालेले आहे आणि आता तुम्ही हे मिश्रण बघू शकता. लाडू बांधण्यासाठी एकदम परफेक्ट झालेला आहे. मोकळं दिसत असलं तरी याला सॉफ्टनेस आहे. आता याच्यामध्ये मी 1 ते 2 चमचे तूप घातलेलं आहे. तुम्ही नाही घातलं तरीही चालेल, पण घातलं तर टेस्ट छान येईल आणि सॉफ्टनेस पण जास्त राहील. लाडू सुद्धा इझिली वळता येईल. तर आता इथे आपल्याला अशा पद्धतीने हे लाडू बांधून घ्यायचे आहेत आणि बघू शकता याला बाइंडिंग सुद्धा छान आहे, इझिली लाडू वळला जात आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला हे लाडू तयार करायचे आहेत. तर आता याला डेकोरेट करण्यासाठी मी वरून पिस्ता आणि मनुका लावणार आहे, म्हणजे दिसायला सुद्धा छान दिसतील. तर आता सर्वात महत्वाचं म्हणजे की जर पाक बिघडला आणि हे मिश्रण मोकळं झालं, लाडू बांधायला त्रास झाला, तर काय करायचं, अर्धा कप पाणी घ्यायचं, त्यात 1 ते 2 चमचे साखर टाकायची आणि पाक छान उकळून घ्यायचा 1 ते 2 मिनिटं. आणि मग लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी त्याच्यामध्ये ऍड करायचं, एकदम पूर्ण घालायचं नाही. आणि लाडू बांधण्यासारखी कन्सिस्टन्सी आली की त्याचे मग लाडू बांधून घ्यायचे. पण जर पाक नरम झाला तर काय करायचं, तर त्यासाठी कढई पुन्हा गॅसवर ठेवायची आणि स्लो फ्लेमवर सतत हलवत परतून घ्यायचं, जोपर्यंत हे मिश्रण कढई सोडत नाही तोपर्यंत. आणि मग त्याला थंड होऊ द्यायचं आणि पुन्हा मग त्याचे लाडू बांधायला घ्यायचे. तर अशा पद्धतीने तुमचा पाक जमला नाही तरी तुम्ही सुद्धा परफेक्ट रवा आणि नारळाचे लाडू बनवू शकता. तर अशा प्रकारे इथे हे लाडू तयार झालेले आहेत. मी सर्व लाडू बांधून घेतलेले आहेत, त्याला छान मनुका लावून डेकोरेटही केलेलं आहे आणि दिसायला सुद्धा छान दिसत आहे. खूप छान रंग आलेला आहे, अगदी सॉफ्ट आहे, चव सुद्धा 1 नंबर अशी झालेली आहे. आणि आपण यात खवा टाकलेला आहे, त्याच्यामुळे याची चव दुपटीने वाढलेली आहे आणि एक लाडू खाल्ला की खातच राहावंसं वाटतं, इतकं चवीला अप्रतिम असे हे लाडू झालेले आहेत. तर या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. यूट्यूब चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. फेसबुकवर पाहत असाल तर पेजला फॉलो करत राहा. भेटत राहू अशाच नवीन नवीन रेसिपीज सोबत. तोपर्यंत बाय, धन्यवाद.